मोहनगिरी दीक्षा दिली व सांगितले की तुम्ही जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी जातेगावाला जा आणि पिनाकेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा। बाबाजी जातेगावाला आले, तिथे त्यांनी पिनाकेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तिथे दोन परंपरा सुरू केल्या। पहिली परंपरा श्रमदान परंपरा, दुसरी परंपरा अनुष्ठान परंपरा व तिथे भगवान शंकरांनी एक नव्हे दोन नव्हे 3 वेळा दर्शन दिले। त्यानंतर बाबाजी वेरुळला आले, वेरुळला येऊन त्यांनी सिद्धेश्वराच्या मंदिराची स्थापना केली। सिद्धेश्वराच्या मंदिराच्या स्थापनेनंतर बाबाजींनी बघितले की या जगात मुलांना काहीच संस्कार नाही, मुलं आई बापांना सांभाळत नाही, त्यांना ते म्हातारे झाले की त्यांना घराच्या बाहेर काढून टाकतात। त्यामुळे बाबाजींनी गुरुकुल परंपरा सुरू केली, गो सेवा परंपरा व ऋषी परंपरा अशा प्रकारे बाबाजींनी संपूर्ण 5 परंपरा सुरू केल्या व त्यामुळे आता गावागावात शांती नांदत आहे। अजून एखादा महिमा सांगू तर मग ऐक। करती हो बाबा व्यसन मुक्ती झाली, कथा भगिनी आनंदान जन्मा फुगड्या झाली। काय करती हो बाबा व्यसन मुक्ती झाली, कथा भगिनी आनंदान जन्मा फुगड्या झाली। पुत्री नाच पडे शांती केली माझ्या Thank you.
विविधता एकता साधतो. माझा भारत देश महान. जय हिंद, जय भारत, जय बापूजी. धन्यवाद. मी गोळे गुरुजींना विनंती करेल की शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपण एक 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय जगद्गुरु जनार्दन स्वामी, त्याचबरोबर त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. की या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या पद्धतीनं 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा केला जातो. ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची स्वतंत्र अशी घटना नव्हती, राज्यघटना नव्हती. आणि या ठिकाणी राज्यघटना नव्हती. या ठिकाणी 29 ऑगस्ट 1947ला राज्यघटना समितीची स्थापना करण्यात आली. राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या समित्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. आणि या ठिकाणी या मसुदा समितीने जगभरातील ज्या काही वेगवेगळ्या राज्यघटना आहेत त्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी केली. आणि आपल्यासमोर प्रश्न पडला असेल की 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटना तयार झाली, मग 1 जानेवारीला का नाही आपण राज्यघटना, कारण नवीन वर्ष आपण 1 जानेवारीला सुद्धा या ठिकाणी भारतीय या ठिकाणी 26 या ठिकाणी प्रजासत्ताक या ठिकाणी दिन सुरू करू शकला असतो. परंतु त्याचा काही इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारतभरामध्ये या ठिकाणी संपूर्ण देशाला स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. एकाच वेळी ही मागणी करण्यात आली आणि त्यावेळेस सर्व देशभरातील नागरिकांनी प्रतिज्ञा केली होती की भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने या 26 जानेवारीची आठवण म्हणून या ठिकाणी 26 जानेवारी 1950 रोजी या ठिकाणी भारतीय राज्यघटना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. की या ठिकाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये खूप या ठिकाणी फरक आहे. कारण 15 ऑगस्टला या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारतातील ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांची आठवण म्हणून आपण 15 ऑगस्ट साजरा करत असतो. 15 ऑगस्टला या ठिकाणी आपला ध्वज जो आहे तो या ठिकाणी खालून वरती चढवला जातो आणि फडकवला जातो. कारण त्यावेळेस ब्रिटिशांचा जो गुलामगिरीचा ध्वज होता तो खाली उतरला गेला आणि भारताचा तिरंगा वरती नेला. परंतु 26 जानेवारीला हा ध्वज वरतीच असतो आणि या ठिकाणी तो वरती फडकवला जातो. या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947ला त्या काळामध्ये भारताचे राष्ट्रपती अस्तित्वात नव्हते, हे पदच अस्तित्वात नव्हतं. त्यामुळं त्यावेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती आपले पंतप्रधान या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आणि या ठिकाणी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे यांची नियुक्ती झाली असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे अनेक वैशिष्ट्य आहेत. ते जर वैशिष्ट्य सांगत बसलो तर या ठिकाणी जवळपास आपल्याला जो एक 40 मिनिटाचा तास सुद्धा या ठिकाणी कमी पडेल. एवढी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखे अनेक मूल्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. संविधानाची प्रास्ताविकही त्याच्यामध्ये स्वतंत्ररित्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य या विषयक या ठिकाणी सविस्तर अशी मांडणी या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारत माता की नाही आला आवाज. भारत माता की, भारत माता की.
वंदे वंदे वंदे. धन्यवाद. यानंतर आपण थोडस कार्यक्रमात बदल करून बाबाजीची आशीर्वादपर अमृतवाणी 10 वाजेपर्यंत, साधारणतः अजून 25 मिनिटं वेळ आहेत, तर 25 मिनिटापर्यंत आपण बाबाजींचे आशीर्वाद या ठिकाणी श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी आशीर्वाद सुरू करण्यापूर्वी अगोदर बाबाजींचं पूजन मी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे एक प्रतिनिधी आदरणीय क्षीरसागर गुरुजी, कोटकर गुरुजी आणि पगार गुरुजी तिघांनाच विनंती करेल की आपण बाबाजींचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. देवगुरुजी आणि मी या ठिकाणी मंत्र म्हणतो. मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्मं सामनिलक्ष्यम एकं नित्यं विमलमचलम्. तस्मै श्री ओम दिगिरी नमः. तस्मै गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम वे नमः. धन्यवाद. बाबाजींच्या पूजनानंतर या ठिकाणी बाबाजींचे आशीर्वाद पर अमृतवाणी आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, देशाला स्वातंत्र्य अनेक क्रांतिकारकांनी आणि देशभक्तांनी मिळवून दिलेलं आहे, परंतु या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं कार्य हे खऱ्या अर्थानं संतांनी केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बाबाजींची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. पण यानंतर बाबाजींनी खरोखरच आपल्या सर्वांवरती किती प्रेम आहे. आपलं पूजन बाबाजींनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि गुरुकुलाच्या वतीनं पूजन बाबाजींनी या ठिकाणी स्वीकारलं. एकदा जोरदार आपण टाळी वाजूया. बारावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जागेवर उभे राहा. 12वी आर्ट्स आणि विज्ञान जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जागेवर उभे राहा. 12वी इयत्ता 12वीचे उभे राहा. शाबास. उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांमधून बाबाजींच्या वतीनं असा एक आदेश आहे. आपण असा कोण संकल्प करणार आहे एखादा की मी देशासाठी काही करायला तयार आहे, किंवा मी माझ्या मनामध्ये असा संकल्प केलेला आहे की मी भविष्यात देशासाठी एखादं कार्य चांगलं करील की त्यामध्ये देशाचं नाव उज्ज्वल होईल, असं एखादं कार्य मी करण्याचा संकल्प केलेला आहे किंवा करील, अशा विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींना समोर यायचं आहे. मी देशासाठी जवान होईल किंवा एखादा मेजर होईल किंवा कप्तान होईल आणि देशाचं नेतृत्व करेल, असं कोणी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तर त्याने समोर यायचं आहे. इयत्ता 12वीच्या उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी संकल्प केलेला असेल किंवा करणार असेल किंवा करू शकतात. आता उभ्या असलेल्या विद्यार्थिनीमधून किंवा विद्यार्थ्यांमधून देशासाठी काही करायची इच्छा नाही कोणाची? कोणाकोणाची इच्छा आहे देशासाठी काहीतरी करायची? बोटवर करा बरं. मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. हा एक विद्यार्थी आलेला आहे. हा नाही, तुझा संकल्प काय आहे? हा, मुली पण समोर यात, मुली पण समोर यात. काय संकल्प आहे तुमचा देशासाठी करण्याचा? मुली, देशासाठी मला काय करायचं आहे? या आर्यन राठोड नावाचा विद्यार्थी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये भरती होऊन त्याला या देशाची सेवा करायची आहे.
लेफ्टनंट त्याला व्हायचं आहे, कर्नल त्याला व्हायचं आहे, असा संकल्प त्याचा आहे. बाबाजींच्या आशीर्वादानं नक्कीच त्याचा संकल्प पूर्ण होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. मधली सिद्धी श्रीवास्तव या विद्यार्थीला IPS व्हायचं आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस. यामध्ये तिला सहभागी होऊन देशाचं नेतृत्व करायचंय, देशाची सेवा करायची आहे. हा, तुला काय व्हायचंय? तुझं नाव सांग, तू स्वतः सांग, नाव सांग तुझं. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शिक्षिका बनून एक चांगलं विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी. या विद्यार्थिनीला IPS, त्यांच्या मनातला निश्चय अतिशय छान आहेत. निश्चितच बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं त्यांचं ध्येय पूर्ण होत. अतिशय सुंदर संकल्प त्यांनी केलेला आहे. आदर्श शिक्षिका होत, इकडनं नाही आता. तू थांब बेटा. आदर्श शिक्षिका होऊन एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचं कार्य, अर्थात देशाला हातभार लावण्याचं कार्य, देशाचा भावी नागरिक घडवण्याचं कार्य तिनं या ठिकाणी करायचं आहे. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं प्रमे देवं सर्वमंगलमांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोजैव मार्गतुल्य वेगं वातात्मजं वानरयुत मुख्यं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात जनार्दन स्वामी. या कलियुगात आपण अत्यंत भाग्यशाली आहोत की जो भारत देश अनेक वर्ष इंग्रजांचा असेल, मुसलमानांचा असेल, अशा व्यक्तींच्या बघा हातात होता. म्हणजे आपण गुलाम नोकर होतो, नोकरशाही. काय अवस्था असेल त्या गुलामगिरीमधील कल्पना आपण करू शकता की. म्हणून प्रथमतः ज्या भूमिपुत्रांना ही बुद्धिसूत्री विचार आले की आपण गुलामगिरीमध्ये राहणं हे व्यर्थ आहे, तर या गुलामगिरीची सुटका झाली पाहिजेत, आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, असे ज्यांनी विचार केले आणि संघटित झाले आणि संघटित होऊन त्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि बऱ्याच चळवळी केल्या. लक्षात घ्या, त्यात अनेकांनी आपले जीव गमावले, बलिदान दिलं, रक्त सांडलं. असे कितीतरी बघा आहेत. मात्र त्यातील ठळक ज्यांनी नेतृत्व केलं की नाही, त्यांची आज आपण आठवण करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो. लक्षात घ्या, 26 जानेवारी म्हणजे काय, तर आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचा कारभार कोणत्या पद्धतीने चालवायला पाहिजे की त्याचं नियोजन करण्यात आलं आणि लोकशाही पद्धतीने रचना या भारत देशाची करण्यात आली.
राष्ट्रपती, पंतप्रधान पासून तर खाली सरपंच की सरपंच पर्यंत की पोलीस पाटील सरपंच, लोकप्रतिनिधित्व आणि अधिकारी गणवर्ग असा संबंध जुळून हा भारत देशाचा गाडा या ठिकाणी सुरू झाला. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. त्याचं नाव काय म्हणतो आपण? प्रजासत्ताक दिन. म्हणजे त्याच्यात पण अर्थ दडलेला आहे की नाही. प्रजा सत्ता म्हणजे या देशामध्ये कोणाची सत्ता आली? प्रजेच्या अर्थात लोकांची. आणि त्या दिवसापासून या लोकनियुक्त प्रतिनिधीच्या माध्यमातून या देशाचा कारभार सुरू झाला. म्हणून प्रथम आपण भारत मातेचे चरणी वंदन करूया. ज्यांनी बलिदान केलं त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याही चरणी वंदन करूया. आणि जे सध्या राज्यकारभार चालू राहिले ना, की जर खरोखर देशाची मान शान जगात ज्यांनी वाढवले, ज्यांना यशस्वी पंतप्रधान म्हटलं जातं. काय यशस्वी पंतप्रधान असं अनेक माध्यमातून गुण गौरव केला जातो. एक इकडे लक्ष द्या थोडा वेळ. त्या ताईट बसा. दोन्ही हात मांडीवर. थोडा वेळ आपल्याला बघा विचार करायचा किंवा आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण कशामुळे स्वस्त आणि निश्चित बसलेलो आहोत की नाही. नाहीतर आपल्याला असं बसा सुद्धा आलं नसतं की नाही. ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांची उपकारी जाणीव करण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा, यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. अशा म्हणून ज्या वीरांनी म्हणतात, देश के दिल सजावत है सती संत और शूर. या देशाची मान, या देशाची शान उंच करणारे वाढवणारे कोण आहेत? सती म्हणजे पतिव्रता स्त्री. सती संत की मराठी संतांची भूमी आहे की संत ज्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं असते असे संत. आणि शूर, तसं आपण शूर कोणाला म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांना शूर म्हणतो की नाही. राणा प्रताप यांना शूरवीर म्हणतो. झाशीच्या राणीला आपण म्हणतो की वीरांगना म्हणतो की नाही. ज्यांच्यामुळे या देशाची शान वाढली जाते, त्यांनाही वंदन करूया. आणि या 26 जानेवारीच्या निमित्ताने देशाचा उत्सव आहे. हा उत्सव कोणता आहे? देशाचा. जसं आपल्या पंचांगाप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये जसं संक्रांत असते, असे संक्रांत असेल, पोळा असेल, भाऊबीज असेल, असे अनेक सण साजरे केले जातात. त्याप्रमाणे राष्ट्रीय उत्सव ज्यांना म्हणलं जातं, असे किती उत्सव साजरे जातात, वर्षातून किती उत्सव साजरे केले जातात? असे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 आणि 1 मे महाराष्ट्र दिन. ज्या दिवशी आपण आठवण करतो बघा आपल्या पूर्वजांची की. अशा या शुभमंगल प्रसंगी जेजुपसाई ज्यामध्ये आमचे आपल्या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी असलेले अध्यक्षस्थानी यांनी आज घोषवलेले असे श्री काकासाहेबजी गोरे, तसेच आपले श्री स्वामी लक्ष्मीगिरी महाराज ज्यांना कृषीभूषण म्हणलं जातं की, त्याप्रमाणे उपस्थित असलेले आमचे भंडागराचे बघा काळजी घेणारे आमचे रुगदानंद महाराज, नाथनालाची बघा शेतीची मंदिराची पूजापाठ करणारे आमचे अविनाशानंद महाराज,
तसंच ज्यांनी या संस्थेमध्ये सेवा केली असे मारुती भाऊ, मारुती मिस्त्री, हां, राजगुरू मिस्त्री, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या गुरुकुलामधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, अध्यापिका, शिक्षिका, तसंच आपण सर्व उपस्थित मोठ्या प्रेमपूर्वक उपस्थित असलेले सर्व राष्ट्रप्रेम दाखवणारे तर आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, असे जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत, जसे वसतिगृहातले असे आमचे काय त्यांचं नाव जारवाल आणि आमचे भगवान भराड आणि आपले सौरव हे सर्व वसतिगृहात त्यांची काळजी घेतात. त्यांना कसं संस्कार लागतील असा प्रयत्न करतात. अशा सर्वांचा जरा वर हात करून जर का आपण सर्वांच्या टाळीवर आम्ही या ठिकाणी घ्यायचो. हो, ते शासकीय अधिकारी राहिले ना, त्यांचं नाव कसं शासकीय, हा सपना झाकड वैद्यकीय अधिकारी तालुक्याचे का, हा वेरूळ केंद्राच्या सपना जाखड आणि त्यांचं काय आरोग्य केंद्राचे. म्हणजे बघा, आरोग्याची काळजी फार महत्त्वाची असते की नाही, कारण म्हटलं जातं शिवम करून ती कल्याण आरोग्य संपदा की नाही. तसं कालच आपले मुख्याध्यापक ढोबळे गुरुजी त्यांचे चिरंजीव मुकुंद आहे ना, यांनी मानसोपचार आणि व्यसनमुक्ती या माध्यमातून कालच सुंदर अशा त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न पार पडलं. अशा जर ढोबळी परिवार टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन झालं. कारण आरोग्य फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. तुमचं आरोग्य चांगलं आहे म्हणून तुम्ही इथं बसू शकले की नाही, तर तुम्ही रोगी असले, आजारी असले तर घरातच दवाखान्यात पडून राहिले असते की, लक्षात घ्या. म्हणून आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं जसं तुम्हाला शिक्षक सांगताना दररोज आंघोळ करा, नखं काढा, केस स्वच्छ ठेवा, कपडे स्वच्छ ठेवा, अशा अनेक माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करीत असतात. मग असे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका, आज ज्यांनी दर्शन घडवलं, काय देशभक्ती दर्शन घडवलं, गीताच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, अशा सर्व विद्यार्थीनीचं कौतुक आपण केलं पाहिजे की नाही, त्यांचंही टाळवाजून आपण धन्यवाद देऊया. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आज संकल्प केला काय, कारण म्हणतात प्रत्येक भारतीयाने बघा कोणता विचार केला पाहिजे, का केला पाहिजे. कारण आपण बघा सर्वजण कोणाचं मीठ खातो, आपण सर्व कोणाचं मीठ खातो, चीनचं खातो का अमेरिकेचं खातो, आपण कोणाचं मीठ खातो, हा भारत देशाचं की नाही, आपण भारत देशाचं मीठ खातो. त्याप्रमाणे पोळी कोणाची खातो, आपण भारत देशाचीच खातो ना, लक्षात घ्या. म्हणून आपली भारतीय संस्कृती मानते ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करून नीट की नाही. म्हणून ज्यांचं आपण मीठ खातो, ज्यांची पोळी आपण दररोज खातो, लक्षात घ्या. त्या देशाप्रती म्हणतात काहीतरी संकल्प आपण केला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए की नाही. जगावं तर या देशासाठी, मरावं तर या देशासाठी की नाही. असे अनेक देशभक्त बघा आपल्या सीमेवर या देशाचं रक्षण करतायत. म्हणून आपण या ठिकाणी निश्चिंत आहोत. म्हणून जे आपल्या बघा भारताच्या बाउंड्रीवर, आता सीमेवर डोळ्यात तेल घालून एक इंच बघा आपली कोणी हडप करू नये, कोणी अतिक्रमण करू नये याची खबरदारी घेत आहेत. आपला देश सुरक्षित असा प्रयत्न करत आहेत. अशा तर सर्व सैनिकांचा, देशभक्तांचा टाळ्यावर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी. हॅलो, आवाज झाले बरं का, हा ते आहे ना, लक्षात आलं. म्हणून आपण या ठिकाणी आता जो पुढील कार्यक्रम आहे त्या पुढे कार्यक्रम जाऊया. पुढच्या टाळीवाजून आपल्या सर्वांचं सुंदर नियोजन
आमचे भागीनाथ गुरुजी असतील, शिरसा गुरुजी यांनी केलं आणि म्हणून पुरुष त्यांना धन्यवाद द्या. जय भारत. हे वरात करा. भारत माता की वंदे. हा, लाईन व्यवस्थित झालेल्या आहेत. सर्व गुरुजन विद्यार्थ्यांकडे लक्ष. लगेचच क्षीरसागर गुरुजी ऑनलाईन काय असेल ते करायचंय. सूर्यवंशी गुरुजी पुढे. सर्व विद्यार्थ्यांनी गाईडकडे लक्ष द्यायचं आणि काळजीपूर्वक सर्वांचं लक्ष इकडे समोर. प्रथमतः हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महामंडलीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महामंडलीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची आमचा आहे बाळाची आमची आहे बोली आसमानी झडके भव्य पताका भगव्या हजरी पटकाची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महामंडलीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. मेरे देश की धरती से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. राष्ट्र देश राष्ट्र देश जवानों का अलबेलों का मतखानों का तैयारों क्या कहना है देश है दुनिया का कहना.
माटी की मेरे वतन की थोड़ी सी खुशबू बारारी से मस्त पवन की थोड़ी सी धुंध निराली